नमस्कार. मी जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करते त्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंगचा एक सेकंड पिलर आहे, तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. तर आतापर्यंत आपल्याला लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय माहिती होतं, फक्त एक LIC ची पॉलिसी घ्यायची, त्याचे प्रीमियम भरायचे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 5 किंवा 10 लाखाचा विमा मिळत होता. परंतु फक्त तेवढा विमा तुम्हाला आजच्या काळाला पुरेसा आहे का, याचा एक मिनिट विचार करा. की घरातील कमवती व्यक्ती नसली, ती व्यक्ती गेली, तिच्या मृत्यू पश्चात 5 किंवा 10 लाख रुपये मिळाले, तर कुटुंबाचं, मुलांचं उर्वरित आयुष्य तेवढ्या 5-10 लाखात पूर्णपणे त्यांचं शिक्षण, लग्न हे सगळं पार पडेल का? तर याचं उत्तर 100% नाहीये. म्हणूनच मी प्रत्येकाला सांगते की ज्यांचे इन्कम प्रूफ आहे त्यांनी टर्म प्लॅन घ्या. भलेही टर्म प्लॅनला बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की टर्म प्लॅनचे पैसे वाया जातात. हो, पण 15, 20, 30 हजारामध्ये तुमच्या कुटुंबाला 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटीचा कव्हर मिळतो. की जे यंग जनरेशन आहे, जॉबला लागलेले आहेत, त्यांच्या सॅलरी आहे, त्यांनी टर्म प्लॅन लवकरात लवकर घ्या. कारण जितकं वय कमी आहे तितका टर्म प्लॅनचा प्रीमियम कमी असतो आणि टर्म प्लॅनचा प्रीमियम हा हेल्थ इन्शुरन्स सारखा एज वाईज इन्क्रीज होत नाही. तुम्ही आज घेतलेला प्रीमियम तुमच्या वयाच्या 75 पर्यंत सुद्धा तसाच असतो. म्हणून टर्म प्लॅन इज मस्ट इन द फायनान्शियल प्लॅनिंग. एकदा तुम्ही वेल्थ क्रिएशनला व्हिजिट करा आणि तुमच्या इन्कमच्या अगेन्स्ट तुम्हाला किती टर्म कव्हर अपेक्षित आहे हे एकदा जाणून घ्या. धन्यवाद.